नमस्कार, मी दीपाली डीकेज क्रिएटिव्ह कुकिंगमध्ये सर्वांचे खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि खुसखुशीत असे बटाट्याचे पॅटीस। पॅटीससाठी आपण साहित्य घेतलेलं आहे अर्धा किलो उकडलेले बटाटे, लसूण मिरचीचा ठेचा, थोडेसे मटार घेतलेले आहेत आणि बारीक कापलेली कोथिंबीर। आता सर्वात आधी आपण पॅटीस तयार करण्यासाठी लागणारं पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी 2 कप मैदा घेतला आहे। त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं, थोडा ओवा टाकायचा आणि 2 ते 3 चमचे तूप टाकून सर्व पिठाला तूप चोळून घ्यायचं। आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मऊ असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालं आहे। आता 10 ते 15 मिनिटं इथं त्याला भिजू द्यायचं आहे। तोपर्यंत आपण पॅटीसला आतून लावण्यासाठी तूप आणि मैदा 1.5 चमचा घेऊन त्याचा साठा तयार करणार आहोत। साठा तयार करून झालेला आहे। आपण तो बाजूला ठेवू आणि पॅटीसची भाजी आधी तयार करून घेऊ। भाजी करण्यासाठी मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये अगदी थोडं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे, लसूण मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा बडीशेप टाकायची आणि परतवून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं। आणि त्यामध्ये मटार टाकायचे। अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून उकडलेले बटाटे बारीक कापून त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि भाजी व्यवस्थित
परतवून घ्यायची आहे। बटाटे जरा आपल्याला यामध्ये बारीकच कापून घ्यायचे आहे। आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि शेवटी मीठ टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं। आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि भाजी व्यवस्थित परतवून घेतलेली आहे। आता आपण पॅटीस तयार करणार आहोत। तर पीठ एकदा परत आपण मळून घ्यायचं आहे आणि लगेच पॅटीस करायचे आहेत। पॅटीस तयार करण्यासाठी आपण चपातीला घेतो त्यापेक्षा थोडा लहान पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो पातळ लाटून घ्यायचा। लाटून झाल्यानंतर त्याच्या कडा कापून घ्यायच्या आणि चौकोनी आकारामध्ये त्याचे 4 भाग आपल्याला कापून घ्यायचे आहे। त्यावर साठा लावून एक भाग ठेवून एकावर एक सगळे 4ही भाग ठेवून झाल्यानंतर परत एकदा लाटून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये भाजीचे सारण भरून आपण त्रिकोणी आकारात पॅटीस बनवायचे आहेत। त्रिकोणी पॅटीस केला आहे आणि आता एक दुसरा करू साधा। तो पण आपण असाच लाटून घ्यायचा आहे। त्याचे हे 4ही भाग एकावर एक ठेवून आपल्याला लाटून घ्यायचे। त्यावर भाजी ठेवून फक्त अशी घडी करायची आहे साधी आणि कडा बंद करून सर्व घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित, म्हणजे तेलामध्ये भाजी पसरणार नाही, फुटणार नाही। अशाच प्रकारे आपल्याला सर्व पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत। सर्व पॅटीस तयार करून झालेले आहेत।
आता आपण ते तळून घेणार आहोत। तळण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस मीडियम ठेवायचा आणि नंतरच आपल्याला ते पॅटीस तळायचे आहेत। पॅटीस आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आपण इथे बघू शकता पॅटीसला मस्त गोल्डन रंग आलेला आहे। छान तळले गेलेले आहेत। आपण आता ते काढून घेऊ। हे पॅटीस आपण पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो। व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।